मठगावचा जो शिगमा आहे त्या शिगम्याला एक विशेष अशा प्रकारचं महत्त्व आहे। मठगाव हे मुळात सावंतवाडी संस्थानामध्ये येतं, त्यामुळे ह्या शिमगोत्सवाला एक सावंतवाडी संस्थानामध्ये ज्या काही रूढी परंपरा होत्या त्या रूढी परंपराचं एक स्वरूप देऊन त्या ठिकाणी काही खेळ खेळले जातात। सुरुवातीला एक पहिल्या दिवशी होळी घालणं हा कार्यक्रम असतोच, त्याचबरोबर नंतरच्या कालखंडामध्ये काही वेळा त्या ठिकाणी शिकारीचे खेळ किंवा अन्य काही खेळ पण या गावामध्ये खेळले जातात। आणखी त्यानंतर शेवटीच्या 5व्या दिवशी जो इथे घोडेस्वारीचा कार्यक्रम असतो तो इथे महत्त्वाचा आहे किंवा तो असा एक वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम आहे। या ठिकाणी 3 घोडे आपल्याला दिसू शकतात, म्हणजे घोडे अगदी विशिष्ट अशा प्रकारे त्याचा स्वरूप देऊन त्याला घोड्याचं स्वरूप दिलं जातं। त्याच्यामध्ये इथे कणकेकर गावडे यांची घोडी असते, त्याचबरोबर इथे सतीयकर मंडळी आणखी मेस्त्री मंडळी यांच्या प्रत्येकी 2 घोडे असतात आणि अशा 3 घोड्यांचं मिळून इथे एक असं युद्धाचं स्वरूप दाखवले जातात। आणखी त्यामध्ये मग कणकेकर गावडे यांची घोडी विजयी अशा प्रकारे दाखवली जाते। याला थोडासा ऐतिहासिक प्रसंग एक असा पार्श्वभूमी मला अशी वाटते की सावंतवाडी संस्थानामध्ये जयराम राजे हे एक फार मोठे अशा प्रकारे शूरवीर होते आणि त्यांची घोडी होती, ते स्वतः ते घोडेस्वार होते, त्यांची घोडी होती आणि त्या घोडीवर स्वार होऊन त्यांनी अनेक युद्ध जिंकलेली होती। त्यामुळे कदाचित ह्या म्हणजे घोडीचं स्वरूप देऊन म्हणजे पहिल्यांदा प्रथम जिंकणारी व्यक्ती किंवा मानकरी जो असेल त्याला घोडी देण्याचा प्रकार हा या ऐतिहासिक ह्या कालखंडामध्ये केलं आहे असं मला स्वतःला त्याच्यामध्ये वाटतं। त्याचबरोबर इथे आणखी बनाटे फिरवणे किंवा आणखी काही अशा प्रकारची सोंग आणण्याचे प्रकार त्यामध्ये पण केले जातात। आणखी हा शिमगोत्सव पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील बरेच लोक या ठिकाणी मुद्दाम उपस्थित राहून हा शिमगोत्सव बघत असतात। या शिमगोत्सवाचं आमच्या गावचं वैशिष्ट्य असं कुठच्याही प्रकारचे वादविवाद आजपर्यंत आमच्याकडे झालेले नाही। हा शिमगोत्सव आमच्याकडे नेहमी चांगल्या प्रकारे आणि व्यवस्थित प्रकारे पार पडला जातो किंवा पार पाडत आहे। त्याचबरोबर इथे समाजातील सर्व स्तरातील लोक ही एकत्र येऊन इथे नाचतात, जे काय त्याचे आनंद आहे तो आनंद लुटत असतात। त्या ठिकाणी कुठच्याही प्रकारचं समाज विघातक अशा प्रकारचं गोष्ट होत नाही किंवा कोणाला कमी जास्त लेखलं पण जात नाही। सगळे आम्ही एकत्रित येऊन त्या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा करतो आणि शेवटच्या दिवशी ज्यावेळी हा कार्यक्रम पूर्ण होतो त्यानंतर पूर्णपणे संपूर्ण गावामध्ये एक कळस असा फिरवला जातो आणि त्या कळसाचं जे तीर्थ असेल ते तीर्थ प्रत्येक घरोघरी देऊन ते एक शुद्धीकरणाचा थोडासा प्रकार असा त्या ठिकाणी केला जातो आणि अशा प्रकारचा आमचा मठगावचा शिमगोत्सव हा आमच्याकडचा विशेष अशा प्रकारचा आणि ऐतिहासिक स्वरूप असलेला अशा प्रकारचा शिमगोत्सव आहे। आमचा मठगावचा शिमगोत्सव पारंपरिक असून छत्रपतींच्या काळापासूनच सुरू आहे। याच्यात आम्ही महिलासुद्धा पूर्णपणे सहभागी असतो। हा शिमगोत्सव अगदी पहाटेपर्यंत चालू असतो आणि याच्यात घोडेमोडणी असते। आमच्या मठ शाळा 1 नंबरकडे आमच्या सतीवाडीचं आणि मेस्त्रींचं असं रोंबाट एकत्र येतं आणि तिथं त्यांचा घोडा आणि आमचा घोडा एकत्र येऊन पुढे घोडेमोडणी चालू होते। रात्री बनाटे मोठ्या प्रमाणात बाहेरून लोक पण येतात, प्रचंड गर्दी असते। मठ गावातले पूर्णपणे सगळे सहभाग असतो लोकांचा याच्यात आणि सगळेच जण या शिमगोत्सवाची भरपूर मजा लुटतात, आनंदोत्सव म्हणून। आणि आमच्या या सतीवाडीच्या याला रोमटाला जास्त महत्त्व आहे।